3000 किलो माल हा आपला 100 रुपयांनी जरी गेला तरी 3 लाख रुपये होणार आहे. शेतकरी मित्रांनो, गुलाब लावताना 2 रो मध्ये लावले जातात. 1 फूट हे अंतर, 1 फूट हे अंतर आणि 1 फूट हे अंतर, आणि जे 2 लाईन मधलं जे अंतर आहे ते आपण 5.5 फूट ठेवतो. तर का ह्या हिशोबाने जर का आपण लागवड केली तर एकरी आपले 15,000 झाडं बसणार आहे. एका झाडाची प्राइस ही 12 ते 13 रुपये. या हिशोबाने जर का आपण खर्च घेतला तर रोपांचा खर्च हा 2 लाख रुपये. बाकीचा खर्च खत, फवारणी, ड्रीप इरिगेशन याचा जो खर्च आहे तो 2 लाख रुपये. असे टोटल इन्व्हेस्टमेंट 4 लाख रुपये आपल्या इथे लागणार आहे. जर का याचा हार्वेस्टिंग चालू झाली तर 1 एकरमध्ये 3000 किलो जरी आपण माल एका हार्वेस्टिंगला जर का पकडला तर, आणि 100 रुपये किलोनी जरी तो माल गेला तरी आपले 3 लाख रुपये एका हार्वेस्टिंगला भेटणार आहे. 1 महिना हार्वेस्ट करायचं, 1 महिना रेस्ट द्यायचं, वापस दुसऱ्या महिन्यात हार्वेस्ट करायचं, वापस रेस्ट द्यायचं. या हिशोबाने जर का हे क्रॉप चाललं तर 3 ते 4 वर्ष हे क्रॉप चालतं आणि खूप सारे लाखो रुपये कमवून देऊ शकतं. पण बाजारभावाची कुणी गॅरंटी देऊ शकत नाही. कधी 100 रुपये किलो जातं तर कधी 30-40 रुपये किलो देखील जातं. याचं कुणी शाश्वती देऊ शकत नाही. गुलाबाच्या शेतीतून खूप सारे शेतकरी हे लखपती झाले. तुम्हाला गुलाब शेतीबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी ॲग्रीवाला मराठीला फॉलो करा.